वाटतात. सो आय लव्ह दिस ड्रेस अँड साडी. फायनली आय हॅव डन माय मेहंदी. खूप जास्त सिम्पल काढली आहे आणि ऑलमोस्ट मेहंदी फंक्शन संपलेलं आहे. सो स्टे ट्यून फॉर टुमारो. उद्याचे पण काही क्लिप्स मी ॲड करेल. आणि जर तुम्हाला माझं व्लॉग करणं आवडलं असेल तर कॉमेंट्स करून नक्की सांगा. पूजेसाठी हॉलमध्ये जागा करणं चालू आहे आणि इथे शेजारचा मुलगा टी व्ही पाहण्यासाठी आलेला खूप जास्त बडबड करत होता. The next day. इथे मॉर्निंगपासून डेकोरेशनचं काम चालू आहे आणि टेरेसचा व्ह्यू देखील खूप छान दिसत आहे. आणि तुम्ही पाहू शकता फायनल डेकोरेशन फार सुंदर झालं आहे. सगळीकडे पावसाचं वातावरण, धुकं आणि त्यात साक्षात आपले महादेव अतिशय सुंदर वाटत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून प्रसाद बनवण्याची तयारी सुरू झाली होती आणि सर्वजण पूजेसाठी वेट करत बसले होते. आणि तुम्हाला माहीत नसेल तर सांगते, पूजेचा प्रसाद हा गाईच्या गोऱ्यांवरतीच बनवला जातो. पावसामुळे सुक्या गोऱ्या मिळणं खूप कठीण होतं, बट महादेवांच्या कृपेने ते शक्य झालं आणि प्रसाद देखील खूप छान झाला होता. भरण्याचा कार्यक्रम झाला आणि हा आहे माझा पूजेचा लूक. पूर्ण फॅमिलीने व्हाईट वेअर केलेलं आणि 7:30ला सर्वांना बोलवलं होतं. त्यानंतर थोडं फोटोशूट झालं. जोड्यांना जेवण करण्यासाठी जे टेबल सजवून मांडले होते त्याचं सर्व क्रेडिट आमच्या शाहूला जातं आणि हसून देखील त्याचं हेल्प करणं चालूच आहे. Oh my God! Wow! त्यानंतर जोड्यांचं औक्षण झाल्यावर त्यांना जेवण करायला बसवलं. सो हा होता आपला छोटासा ब्लॉग. फर्स्ट टाईम ट्राय केला आहे, सो कोऑपरेट करा. आणि ब्लॉग आडवा घ्यायचं तर मी सर्व क्लिप सरळ शूट केले होते, त्यामुळे यावेळेस थोडंसं ॲडजस्ट करा. नेक्स्ट टाईम तुम्हाला नक्कीच चांगला ब्लॉग पाहायला मिळेल. सो थँक्यू फॉर वॉचिंग. लव यू अँड कीप सपोर्टिंग. बाय.